Good morning, all of you. Today we will discuss about a new chapter, that is Hospital Introduction to Hospital Pharmacy. Still, we completed a first chapter, that is Hospital and their organization in Hospital and Clinical Pharmacy subject. Then today we discuss the what is the hospital pharmacy, then what are the definition of hospital pharmacy, functions and objective of hospital pharmacy. Okay, then firstly we will discuss the introductory part of hospital pharmacy. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाठीमागच्या 2 आठवड्यामध्ये आपण फर्स्ट चॅप्टर शिकवलं होता. त्याचं नाव आहे हॉस्पिटल अँड देअर ऑर्गनायझेशन. त्याच्यामध्ये आपण खूप इम्पॉर्टंट पॉईंट शिकलो होतो आणि त्या चॅप्टरमधले खूप क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत क्वेश्चन पेपरमध्ये आणि त्याच्यावर आपण आज कालच्या लेक्चरमध्ये क्लास टेस्ट पण ठेवलेली होती. बऱ्याच जणांनी रिस्पॉन्स चांगला केलेला आहे, पण एकमेकांना मला माहिती आहे की तुम्ही रिस्पॉन्स देताना एकमेकाचं बघून किंवा म्हणजे एकमेकाला विचारून लिहितात का नाही हे मला माहिती नाही, पण तुम्ही प्रॉम्प्टली लिहित असाल असं मला वाटतं आहे. त्याच्यामुळं तुम्ही जेवढं ॲज पॉसिबल तुम्हाला जेवढं स्वतःच्या मनाने पेपर किंवा MCQ सोडवता येईल ना तेवढं त्याचा प्रयत्न करा. तर आज आपण शिकवणार आहेत नवीन चॅप्टर. त्याचं नाव आहे दुसरा चॅप्टर आहे. पहिला चॅप्टर तर ऑलरेडी आपला झालेला आहे. त्याच्यामध्ये सगळे पॉईंट आपण रिवाईज पण केलेत. एक सेपरेट लेक्चर पण दिलं होतं त्याच्यासाठी आपण. तरी पण त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येत असेल, नोट्स तर ऑलरेडी प्रोव्हाइड केलेलेच आहेत. मी हँड रिटन नोट्स आहेत सगळ्या पहिल्या चॅप्टरमधल्या आणि PPT पण रेफर केलेले, पण PPT फक्त समजून घेण्यासाठी सांगितले आहे मी हॉस्पिटल फार्मसीची. आणि ज्या हँड रिटन नोट्स आहेत त्या तुम्ही रेफर करू शकता क्वेश्चन पेपरमध्ये आन्सराईज करण्यासाठी. ओके, तर आपण दुसरा चॅप्टर शिकवणार आहेत आज. हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसीमधला HCPमधला आपण आज सेकंड चॅप्टर शिकत आहोत. त्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू हॉस्पिटल फार्मसी. या PPTमध्ये फक्त हॉस्पिटल फार्मसी आपण नाव टाकलेलं आहे, पण आपल्या बुकमध्ये त्याचं नाव आहे ॲन इंट्रोडक्शन टू हॉस्पिटल फार्मसी. पाठीमागच्या 2 वीकमध्ये फक्त आपण हॉस्पिटल म्हणजे काय आहेत या गोष्टींबद्दल आपण डिस्कस केलं होतं, पण आजच्या लेक्चरमध्ये आपण हॉस्पिटल फार्मसी म्हणजे काय हे आपण शिकून घेणार. म्हणजे फार्मसीचा किंवा फार्मासिस्टचा रोल काय आहे हॉस्पिटलमध्ये हे आपण या टॉपिकमध्ये शिकून घेणार आहेत. पाठीमागच्या लेक्चरमध्ये ऑल ओव्हर फक्त हॉस्पिटलबद्दलचं होतं, फार्मासिस्टबद्दलचं काही जास्त प्रमाणात नव्हतं. तर आता आपला हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणजे काय किंवा हॉस्पिटल फार्मसी म्हणजे काय, त्याचं रोल, ऑब्जेक्टिव्स हे आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत. ओके, नंतर याचं इंट्रोडक्शन बघून घ्या. हॉस्पिटल फार्मसीचं अगोदर आपण इंट्रोडक्शन बघूयात, नंतर त्याची डेफिनेशन बघूयात. ओके, फार्मसी इज दी हेल्थ प्रोफेशन दॅट लिंक्स दी हेल्थ सायन्स विथ दी केमिकल सायन्स. म्हणजेच काय की ही जी फार्मसी आहे ती हेल्थ सायन्स कोणासोबत लिंक करते. हेल्थ सायन्स ही केमिकल सायन्स म्हणजेच काय की आपण जे मेडिकेशन्स बनवतो ते कशाच्या अंडर येते, मेडिसिनल केमिस्ट्रीचे, म्हणजेच काय केमिकल सायन्सच्या अंडर येत असतं. आपण जे मेडिसिनल बनवतो ज्याच्यामुळं एखाद्या पेशंटचा रोग बरा हो यासाठी आपण एखादं मेडिकेशन बनवतो, त्या मेडिकेशनमध्ये काय असतात, केमिकल असतात. मग ते केमिकलचा अभ्यास करणं म्हणजेच काय म्हणतो आपण, केमिकल सायन्स असं म्हणतो. मग ही काय फार्मसी ही एक लिंक आहे की हेल्थ सायन्समधली आणि केमिकल सायन्समधली. ओके, ही लिंक तयार करण्याचा प्रयत्न करते की केमिकल सायन्स म्हणजेच काय, मेडिकेशन्स बनवून आपण हेल्थ कशी सुधारणार, हेल्थ सायन्समध्ये त्याचा काय इफेक्ट होणार आहे त्याची काय करतं, लिंक बनवण्याचा प्रयत्न करतं. फार्मसी इज दी हेल्थ प्रोफेशन दॅट लिंक्स दी हेल्थ सायन्स विथ दी केमिकल सायन्स. हेल्थ प्रोफेशन म्हणजे काय की आपलं जे फार्मसी प्रोफेशन आहे ते हेल्थशी रिलेटेड आहे. जे काय आपण टॅबलेट कॅप्सूल आपण केमिकल यूज करून बनवतो आहे, म्हणजे केमिकल सायन्सचा यूज करतो आहे, जेणेकरून आपलं हेल्थ सायन्स म्हणजे काय, आपलं हेल्थ काय हो, म्हणजे डिसीज वगैरे आहे, डिसीज म्हणजे पासून आपण काय रेजिस्ट व्हावं, म्हणजेच काय की आपल्याला डिसीज होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करत असतो. म्हणजे आपण कुठल्या आरोग्य क्षेत्रामधल्या, आरोग्य विभागामधला एक अविभाज्य घटक आहोत हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणजे. मग काय आहे, हेल्थ प्रोफेशन आहे. म्हणजे काय, आरोग्य विभागामधलं हे काय करिअर आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणजे लिंक काय आहे त्याची, इट्स लिंक दी हेल्थ सायन्स विथ दी केमिकल सायन्स. की तुम्हाला ऑल ओव्हर समजलं असेल हेल्थ सायन्स म्हणजे काय की ज्या सायन्समध्ये किंवा ज्या विषयामध्ये आपण हेल्थबद्दलचा अभ्यास करतो त्याला हेल्थ सायन्स असं म्हणणार आहेत आपण. आणि केमिकल सायन्समध्ये काय की असा सब्जेक्ट त्याच्यामध्ये किंवा असा म्हणजे असा घटक किंवा
मॅटर, त्याच्यामध्ये आपण केमिकलबद्दलच्या सगळ्या गोष्टी शिकून घेतो. त्याला काय म्हणतो आपण? केमिकल सायन्स. म्हणजे यामधली लिंक म्हणजे कोण आहे? हॉस्पिटल फार्मासिस्ट आहे किंवा फार्मसी एक लिंक आहे त्याच्यामधली. आपण या टॉपिकमध्ये फार्मासिस्टचा रोल काय आहे, हॉस्पिटल फार्मसी हॉस्पिटलमध्ये हे बघणार आहे. त्याच्यामुळे त्याचं नाव काय दिलेलं आहे टॉपिकचं? हॉस्पिटल फार्मसी असं नाव दिलेलं आहे. ओके. The scope of pharmacy practice include more traditional roles such as the compounding and dispensing medication on the order of physicians. म्हणजे काय की आपण स्कोप ऑफ फार्मसीचा म्हणजे फार्मसी प्रॅक्टिसमध्ये काय चालतं, म्हणजे फार्मसीचा रोल काय आहे किंवा फार्मसीमध्ये काय केलं जातं, तर त्यांनी सांगितलं शॉर्ट फॉर्ममध्ये सांगितलं की कंपाऊंडिंग अँड डिस्पेन्सिंग ऑफ मेडिकेशन्स. कंपाऊंडिंग म्हणजे काय? मॅन्युफॅक्चरिंग. ओके. कंपाऊंडिंग करणं म्हणजे काय? एखादं टॅबलेट, कॅप्सूल किंवा मेडिकेशन्स काय करणं? तयार करणं. त्याला काय म्हणतो आपण? कंपाऊंडिंग. आणि दुसरं काय? डिस्पेन्सिंग. डिस्पेन्सिंग म्हणजे काय? डिस्ट्रीब्यूट करणं, वाटणे. ओके. त्याला आपण म्हणतो, आपण काउंटर वगैरे असतात फार्मासिस्टचे, आपण मेडिकलचे शॉप वगैरे बघतो, तिथे म्हणजे टॅबलेट कॅप्सूल बनवत नाहीत पण ते विकण्याचं काम करत असतात, त्यालाच काय म्हणतो आपण? डिस्पेन्सिंग असं म्हणत असतो. दोन्हीचा पण अर्थ लक्षात घ्या की कंपाऊंडिंग म्हणजे काय आहे, डिस्पेन्सिंग म्हणजे काय. हा बेसिक रोल आहे फार्मसीचा, तुम्हाला तर ऑलरेडी माहिती आहे, पण एक स्टँडर्ड लँग्वेजमध्ये फक्त माहीत असतं की आपण गोळ्या बनवतो, गोळ्या विकतो, पण त्याचं स्टँडर्ड लँग्वेजमध्ये काय म्हणतो आपण? फार्मासिस्ट इज द पर्सन हू कंपाऊंड अँड डिस्पेन्स दी ड्रग्स. ओके. अशी पण आपण डेफिनेशन फार्मासिस्टची देऊ शकतो स्टँडर्ड लँग्वेजमध्ये. ओके. नंतर इट इज ऑल्सो more modern services related to patient care including clinical services, reviewing medications for a safety and efficacy and providing drug informations. म्हणजे काय की फार्मसिस्टचा रोल काय? आपण बघितलं पहिल्या पाठीमागच्या पॉईंटमध्ये की तो काय करतो आहे, एखादा ड्रग काय करतो आहे किंवा मेडिकेशन्स काय करतो? कंपाऊंड करतो आहे. आपण फार्मास्युटिक्सचं प्रॅक्टिकल बघतो, त्याच्यामध्ये आपण डिफरंट टॅबलेट्स, कॅप्सूल्स, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स सच ॲज अ लिपस्टिक वगैरे तुम्ही बनवलेत, म्हणजेच तुम्ही काय केले? मेडिकेशन्स कंपाऊंड केलेत. आणि मेडिकल शॉपमध्ये फार्मासिस्ट असतात आपल्यासारखे जे D.Pharm कंप्लीट, B.Pharm कंप्लीट झालेले असतात, ते काय करतात की तेच टॅबलेट घेऊन काय करतात? डिस्पेन्स करण्याचा म्हणजे डिस्ट्रीब्यूट करतात, विकण्याचा प्रयत्न करतात, म्हणजेच काय? कंपाऊंडिंग, डिस्पेन्सिंग हे त्यांचं मेन रोल आहे, मेन त्याचा कन्सेप्ट आहे फार्मासिस्टचा. आणि त्यासोबतच ते काय करतात की पेशंटची केअर करण्याचं पण काम करत असतात. ओके. पेशंटची केअर म्हणजे काय की आपण मोस्ट ऑफ द नर्सेसच बघतो की हॉस्पिटलमध्ये पेशंटची काळजी घेणं वगैरे, पण आपण मेडिकेशन्स प्रोव्हाइड करून, समजा एखाद्या पर्सनला अंग दुखत असेल किंवा ताप येत असेल, तर तेव्हा जर तुम्ही अँटीपायरेटिक्स, अँटी एनर्जेसिक किंवा NSAID नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स, त्याला आपण NSAIDs म्हणतो, जो की आपला PC मध्ये पण आहे, कोलॉजीमध्ये. त्याचा मेन एम काय असतं की पेन किलर. ओके. त्याला इन शॉर्ट आपण पेन किलर पण म्हणत असतो. तर फार्मासिस्ट काय करतो की अशा मेडिकेशन्स तयार करून पेशंट्सला देतो, आणि पेशंट्सने जेव्हा ते इनटेक केलं, ॲडमिनिस्ट्रेट केलं, ते जे ड्रग आहे त्याने जर घेतलं बॉडीमध्ये, त्यांना काय होतं? रिलीफ म्हणजे आराम मिळतो, की जेणेकरून आपण एका प्रकारचं काहीतरी चांगलं काम करतो आहे की आपण पेशंटची काय करतो? केअर करतो आहे. ओके. ते सांगण्याचा प्रयत्न करतात की हे फार्मसी म्हणजे काय आहे, ही एक लिंक आहे हेल्थ सायन्समधली आणि केमिकल सायन्समधली, आणि त्यांचं काय काम आहे मेन? तर कंपाऊंडिंग अँड डिस्पेन्सिंग ऑफ मेडिकेशन्स. ओके. इन ऑर्डर टू फिजिशियन म्हणजे काय की आपण कंपाऊंड अँड डिस्पेन्स करतो ड्रग, पण कोणाच्या ऑर्डरने करतो? हॉस्पिटलमधल्या डॉक्टरच्या ऑर्डरने करत असतो. म्हणजे समजा आपण मेडिकल शॉप ओपन केले, पण असं पण एक फक्त पेन किलर किंवा झुंडूबाम अशा गोष्टी आपण विकू शकतो काउंटरवर. मी ह्याच्या अगोदर पण बोलले होते की जे एक म्हणजे मिनिमम ड्रग यूज असेल, समजा काहीतरी दुखत असेल किंवा लागलं असेल किंवा थोडंसं पोळलं असेल, तर त्या टायमिंगला आपल्याला डॉक्टरांची म्हणजे हे घ्यायची गरज नाही, त्यांच्याकडून चेकअप करायची गरज नाही. डायरेक्टली तुम्ही मेडिकल शॉपमध्ये टॅबलेट किंवा कॅप्सूल घेऊ शकता किंवा एखादा ट्यूब म्हणजे आपण ते क्रीम वगैरे घेऊ शकता, ऑइंटमेंट घेऊ शकता. पण त्याच ठिकाणी जर तुम्हाला काही वेगळाच काहीतरी रोग असेल किंवा समजा एखाद्याला हार्टचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, ब्रेनचा काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा खूप मोठी दुखापत झाली, तेव्हा तुम्ही डायरेक्टली मेडिकल शॉपमधून गोळ्या घेऊ शकत नाहीत. ते कोणाच्या ऑर्डरने द्यावं लागतात? डॉक्टरने जेव्हा त्या प्रिस्क्राईब केलं, जेव्हा त्या चिठ्ठीवर लिहिलं असेल, तेव्हाच तुम्ही मेडिकेशनच्या गोळ्या देऊ शकता. ओके. अशा भरपूर अशा म्हणजे टॅबलेट्स असतात, मेडिकेशन्स असतात की विदाऊट डॉक्टरच्या परमिशननुसार, विदाऊट डॉक्टरच्या ऑर्डरनुसार आपण म्हणजे विदाऊट डॉक्टरच्या ऑर्डरनुसार आपण काय करू शकत नाही, देऊ शकत नाहीत. ओके. म्हणजेच काय की असे काही ड्रग आहेत की त्यांना डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन लागतंच. ओके.
त्याच्यामुळं समजा आपण बघतो कोकेन वगैरे किंवा ते नार्कोटिक ड्रग असतात. नार्कोटिक म्हणजे काय की हॅबिट फॉर्मिंग, म्हणजे की एकदा खाल्लं ना की सारखं सारखं खाण्याची इच्छा होत असते ते एखादे ड्रग, आणि ते बॅन पण केले आहेत इंडियामध्ये, पण ॲज अ पेन किलर म्हणून त्याचा यूज होतो किंवा ऑपरेशनमध्ये ॲनास्थेटिक देण्यासाठी, भूल देण्यासाठी वगैरे त्या ड्रगचा यूज होतो. तर अशा ड्रगना विदाऊट डॉक्टरच्या परमिशननुसार आपण काय करू शकत नाही, त्यांना डिस्ट्रीब्यूट करू शकत नाहीत. म्हणजेच काय ऑन दी ऑर्डर ऑफ फिजिशियन म्हणजेच काय डॉक्टर. ओके, समजून घ्या, सांगण्याचा प्रयत्न हे एकच आहे या चॅप्टरमध्ये. हा नवीन चॅप्टर आहे, सेकंड चॅप्टर आहे. फर्स्ट चॅप्टर होता हॉस्पिटल अँड देअर ऑर्गनायझेशन, हा सेकंड चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू हॉस्पिटल फार्मसी. यामध्ये पाठीमाग चॅप्टरमध्ये आपण फक्त हॉस्पिटलबद्दलची माहिती बघितली की हॉस्पिटल कशा असतात, कोणी तयार केलेले असतात वगैरे वगैरे, पण या चॅप्टरमध्ये आपण फार्मासिस्टचा रोल काय आहे हॉस्पिटलमध्ये हे आपण शिकून घेणार आहेत. तर अगोदर तर आपण रोल बघितला त्याचा, आणि नंतर त्याचं का म्हणजे मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, म्हणजे सिम्प्लिफाईड इंट्रोडक्शन आपण घेतलेलं आहे त्याचं. पुढं आपण बघणार आहेत की मेन डेफिनेशन काय आहे याची. मोस्ट म्हणजे अगोदर तर म्हटलेलंच आहे मी की क्वेश्चन पेपरमध्ये खूपदा असे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. मोस्टली डेफिनेशन्स, ऑब्जेक्टिव्ह, फंक्शन्स, ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज ह्या गोष्टी खूपदा विचारलेल्या आहेत डिप्लोमासाठीच्या क्वेश्चन पेपरमध्ये, MSBTच्या क्वेश्चन पेपरमध्ये. तर आत्तापासूनच तुम्ही काय करा की MSBTचे जे क्वेश्चन पेपर असतात ते काढून घ्या, मॉडेल आन्सर क्वेश्चन, त्यातले कुठले क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत तर ते लिस्ट आउट करा. आता पहिला तर आपला टॉपिक झालेला आहे. ओके, तर त्या पहिल्या टॉपिकमध्ये कुठले क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत किंवा जे सारखं कॉमनली विचारले ते तुम्ही पाठ करून ठेवू शकता, की जेणेकरून तुम्हाला लास्ट इथं आलात तुम्ही म्हणजे एकदा म्हणजे काही 5-6 महिने येतील किंवा 2-3 महिने येतील किंवा 1 महिने येतील, पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची तयारी ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण नंतर खूप घाई होणार आहे, मी आत्ताच सांगते. आणि याच्या अगोदरच्या पण खूपदा लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे मी. ऐकणारे ऐकत असतील, ना ऐकणारे न ऐकत असतील, मला त्याच्याशी काही हे नाही आहे. ज्यांना चांगलं वाटत असेल लेक्चर तुम्ही ते ऐकू शकता. काही प्रॉब्लेम असेल किंवा आणखी काही मॅडम वेगळं काय करू शकतो का आपण, या पण गोष्टीचे आपण हे करूयात, त्याच्याबद्दल डिस्कशन घेऊयात आपण एकमेकांच्या समोर. थोडंसं कुठल्या तरी एका मीटिंगमध्ये येऊयात आपण समोर, जेणेकरून आपल्याला समजेल की तुम्हाला कुठल्या न्यू डेव्हलपमेंट टेक्निक हव्या आहेत का शिकवताना वगैरे, किंवा हे सफिशियंट नसेल किंवा यातलं काही समजत नसेल तर आपण तशी एक तुमच्याकडून फीडबॅक घेऊया त्याच्याबद्दलचं एक गुगल फॉर्मच्याद्वारे. तर आतापर्यंत समजलं तुम्हाला की हॉस्पिटल फार्मसीचं ऑल ओव्हर इंट्रोडक्शन मी सांगितलं त्याच्याबद्दलचं. आता आपल्याला मेन डेफिनेशनकडे वळायचं आहे. तर मेन डेफिनेशन त्याची एक दुसरा पॅरेग्राफ आहे बघा, इट मे अल्सो ए डिफाइंड ॲज. ओके, तो तुम्हाला ती डेफिनेशन तुम्हाला काय करायची, रेफर करायची. आता 3 डेफिनेशनमध्ये त्याचं हे केलेलं आहे, 2 डेफिनेशनमध्ये, पण त्याच्यापैकी दुसरा जो पॅरेग्राफ आहे, इट मे अल्सो बी डिफाइंड ॲज ए डिपार्टमेंट ऑफ हॉस्पिटल वेअर इन प्रोक्युअरमेंट, स्टोरेज, कंपाऊंडिंग, मॅन्युफॅक्चरिंग, पॅकेजिंग, कंट्रोलिंग, ॲसेइंग, डिस्पेन्सिंग, डिस्ट्रीब्युशन and monitoring of medications are performed by legally qualified professionally competent pharmacist. आता ही जी मी डेफिनेशन सांगितली खूप मोठी वाटत असेल तुम्हाला, खूप लेंदी वाटत असेल, पण याचा जर अर्थ तुम्ही काढून घेतला की फार्मसीचा याच्यामध्ये पूर्ण फार्मसीचा रोल सांगितलेला आहे. एकतर काय करतोय तो, ही एक डिपार्टमेंट आहे फार्मसीमधला. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं की एक फार्मसीच्या आपण ट्री डायग्राम काढली, त्याच्यामध्ये नर्सिंग सर्व्हिस होती, फार्मसी सर्व्हिस होती, ते आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलेलंच आहे. पण हे काय डिपार्टमेंट आहे, कोणाचं आहे, हॉस्पिटलचं हे एक डिपार्टमेंट आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये हे असतंच ना, म्हणून ते काय हॉस्पिटलचं डिपार्टमेंट आहे. त्याच्यामध्ये काय केलं जातं, वेअर इन म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर प्रोक्युअरमेंट म्हणजे काय, ड्रग किंवा मेडिकेशन्स मागवणं. प्रोक्युअर म्हणजे काय, एखादी गोष्ट विकत घेणं किंवा मागवणं, यालाच काय म्हणतो आपण प्रोक्युअरमेंट. नंतर स्टोरेज म्हणजे काय, विकत घेणं, नंतर त्याला स्टोरेज करून ठेवणं. वेअर हाऊसमध्ये बघितलं आपण की चांगल्या एखाद्या रूममध्ये किंवा व्यवस्थित टेम्परेचर असणाऱ्या रूममध्ये आपण मेडिकेशन स्टोअर करून ठेवायचे, जोपर्यंत विकत नाही तोपर्यंत. ओके, नंतर काय म्हणतो आपण, हे तर करतोच, एक मेडिकल शॉपचे जे असतात ते काय करतात की मागवतात कंपनी थ्रू आणि काय करतात, विकतात, स्टोरेज करून नंतर विकतात, डिस्पेन्स करतात. पण कंपनीमध्ये जे फार्मासिस्ट असतात ते काय करत असतात की कंपाऊंडिंग पण करत असतात. म्हणजे आपण लॅबोरेटरी लेवलला करतो आपण फार्मास्युटिक्सचे प्रिपरेशन्स, म्हणजे नथिंग बट काय करतोय आपण की कंपाऊंडिंग करतोय, ड्रग मॅन्युफॅक्चरिंग करतोय, त्यालाच काय म्हणतोय आपण, कंपाऊंडिंग म्हणतोय. कंपाऊंडिंग तयार करणं, मॅन्युफॅक्चरिंग करणं, दोन्हीचा अर्थ सिमिलरच होतो, मॅन्युफॅक्चरिंग कंपाऊंडिंग, थोडासा फक्त डिफरन्स आहे.
नंतर आहे पॅकेजिंग. पॅकेजिंग म्हणजे काय, त्याला स्ट्रिप सील्स. ओके, स्ट्रिप म्हणजे ते स्ट्रिपद्वारे असतं बघा, ते प्लास्टिक केज असतं, आपण टॅब्लेटचे वगैरे बघतो की, आणि त्याच्यामध्ये असे पूर्ण फॉईलचे पण, ॲल्युमिनियम फॉईलचे पण, फॉईलमध्ये पण टॅब्लेट असतात. कधी कधी ते ब्लिस्टर म्हणजेच काय, ब्लिस्टर पॅकेजिंग वगैरे तुम्हाला सुट्टीसमध्ये झालेलंच आहे. ब्लिस्टर म्हणजे काय, त्याचं प्लास्टिकचं वरी नसतं का, ते त्या ह्याच्या टॅब्लेटच्या कॅप्सूलच्या वर एक प्लास्टिकचं कव्हर असतं, त्याला ब्लिस्टर पॅकेजिंग म्हणतो. आणि ॲल्युमिनियम फॉईल असते बघा, ॲल्युमिनियम आपण ते पटकन लगेच तुटले जाते, त्याला काय म्हणतो आपण, स्ट्रिप पॅकेजिंग. ओके, मग अशा काय म्हणतो, त्याच्यामध्ये काय करतो आहे आपण, मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे, कंपाऊंडिंग करतो आहे, त्याला व्यवस्थित बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. नंतर एखाद्या पॅकेजिंग मटेरियलचा यूज करून काय करतो, त्याला पॅक करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्याला एखादं मटेरियल खराब होऊ नये किंवा एखादं मेडिकेशन्स खराब होऊ नये यासाठी. कारण मी खूप याच्या अगोदर पण बोलले की खूप सारे असे मेडिकेशन्स असतात हॉस्पिटलमध्ये की जे हाय टेम्परेचरला किंवा कूल टेम्परेचरला डिॲक्टिवेट होतात. म्हणजे काय की थोडे पण हीट लागली किंवा थोडं पण बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये तो जर ड्रग आला तर काय होतं, त्याचा डिसॲक्टिव्हिटी दाखवतं किंवा त्याची जी मेन ॲक्टिव्हिटी आहे तो दाखवतच नाही. कशामुळं, तर प्रॉपर टेम्परेचर नसल्यामुळं किंवा बाहेरच्या एका रूम टेम्परेचरमुळं, उन्हामुळं किंवा इनफ कूल टेम्परेचरला पण काय ड्रग डिॲक्टिवेट होतात. डिॲक्टिवेट म्हणजेच काय की जी त्याने ॲक्टिव्हिटी दाखवली पाहिजे बॉडीवर ती दाखवत नाही, त्याला काय म्हणतो आपण, डिॲक्टिवेशन्स. ओके, ते दाखवू नये यासाठी आपण काय करतो, पॅकेजिंग मटेरियल खूप सारी असं यूज करतो जेणेकरून मेडिकेशन्स आपले प्रॉपर स्टोरेज व्हावे यासाठी. नंतर करतो कंट्रोलिंग. कंट्रोलिंग म्हणजे काय की त्याला प्रॉपरली एका बॉक्सेसमध्ये एकदम व्यवस्थित डस्ट प्रूफ जागेमध्ये काय करणार आहेत आपण, स्टोरेज करून कंट्रोल करणार आहेत. मग कंट्रोल म्हणजेच काय की प्रॉपरली त्याला सेट आहे का, प्रॉपरली आपण त्याला स्टोरेज केले का, किंवा किती प्रमाणामध्ये ड्रग आपल्या म्हणजे मेडिकल शॉपमध्ये, हॉस्पिटलमध्ये आहेत की जेणेकरून क्रिटिकल कंडिशन एकदमच गोळ्यांची गरज पडली आणि त्या टायमिंगला जर गोळ्या नसतील त्या हॉस्पिटलमध्ये तर तेव्हा खूप क्रिटिकल कंडिशन येऊ शकते. किंवा त्यामुळं अगोदरच त्याचं कंट्रोलिंग करणं, पुरेसा जे ड्रग आहेत ते मागवणं हॉस्पिटलसाठी, केमिस्ट शॉपसाठी, हे काय म्हणतो आपण, कंट्रोलिंग असं म्हणतो. ॲसेइंग म्हणजे काय की तो प्युअर फॉर्ममध्ये ड्रग आहे का, म्हणजे तो एखाद्या पेशंट्सला दिला आहे आपण, तो काय म्हणतो आहे समजा की हा ड्रग बरोबर नाही आहे किंवा ह्याने इफेक्टच होत नाही, आणि डोकं पण म्हणजे डोक्याची समजा गोळी दिली असेल तर ते डोकंच राहत नाही आहे किंवा असं जर बोलत असेल तेव्हा आपल्याला समजतं. असे म्हणजेच काय की आपल्याला समजतं की याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये ड्रग आहे. आणि आपण याच्यामध्ये पण पाठीमागे इन्ग्रेडियंट्समध्ये आपण ह्याच्यामध्ये स्ट्रिप पॅकेजिंग वगैरे पाठीमागे इन्ग्रेडियंटमध्ये दिलेलं असतं बघा, किती म्हणजे 0.5 ग्राम आहे की 1 ग्राम आहे, की जेणेकरून आपल्याला कळतं की मेन ॲक्टिव्ह ड्रग जो आहे की तो किती प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. तो ॲसेइंग करू शकतो. आणि खूप सारे ॲसेइंगच्या मेथड आहेत. एमफार्ममध्ये पण आम्ही जे क्वालिटी एश्युरन्स आहे त्याच्यामध्ये आम्ही ॲसे करतो परफॉर्म, की त्यामध्ये आम्हाला किती प्रमाणामध्ये ड्रग, एखादा टॅब्लेट परफॉर्म करण्यासाठी किंवा प्रिपेअर करण्यासाठी मेडिकेशन्स म्हणजे काय ॲक्टिव्ह ड्रग पण असतो की जो पर्टिक्युलर इफेक्ट दाखवतो, आणि बाकीचे काय असतात एक्सिपेंट म्हणजे काय की जे डायल्युएंट वगैरे टॅब्लेट फॉर्म करण्यासाठी किंवा तसा शेप येण्यासाठी, तसं कॉम्पॅक्टेबिलिटी, तसे घट्टपणा येण्यासाठी आपण काय करतो, बाकीच्या काही एक्सिपेंट यूज करत असतो. पण त्या एक्सिपेंटमुळे आपल्याला समजत नाही की किती प्रमाणामध्ये ड्रग असतो. तर तो ड्रगची ते आपण जो तयार करणार माणूस त्यांना माहीत असतं की किती प्रमाणामध्ये त्या प्रिपरेशनमध्ये ड्रग आहे, पण तरीसुद्धा आपल्याला क्रॉस चेक करायचं असेल तर काय करतो आपण, ॲसे मेथड यूज करून ते खरंच त्या तितक्या प्रमाणामध्ये तो ड्रग प्रेझेंट आहे का या पर्टिक्युलर मेडिकेशन्समध्ये ते आपण चेक करू शकतो. खूप वाईड स्कोप आहे फार्मसीसाठी. मॅन्युफॅक्चरिंग आहे, म्हणजे तयार करणं, त्याला विकणं, त्याला ते पर्टिक्युलर बनले का नाही ते ॲसे करणं, टेस्ट परफॉर्म करणं, खूप रोल आहेत फार्मसीचे. आणि या डेफिनेशनमध्ये प्रॉपरली त्याचे रोल सांगितलेले आहेत. ते प्रोक्युरमेंटपासून ते मॉनिटरिंगपर्यंत ह्याचे सगळे रोल आहेत फार्मसिस्टचे. ओके, आणि फार्मसी असं करिअर आहे की शेवटपर्यंत कधी संपणार आहे मधलं नाही आहे. जोपर्यंत आपण हेल्थ सिस्टीम आहे, जोपर्यंत आपला रोग, ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्याला माहिती आहे. आताच्या ह्याच्यामध्ये तर आपल्याला समजतंच की हेल्थ ही सिस्टीम खूप मोठी आहे आणि यासाठी फार्मसीचा खूप मोठा रोल आहे. विदाऊट मेडिकेशन्स आपण कुठल्याही पेशंट्सला क्युअर करू शकत नाही. इवन डॉक्टरही चेक केलं तर विदाऊट मेडिकेशन्स तो रिकवर होऊ शकत नाही. त्यामुळे फार्मसिस्ट हा खूप इम्पॉर्टंट बेस आहे हॉस्पिटलमधला, ॲज वेल ॲज आपल्या मेडिसिनल प्रॅक्टिसेसमधला सुद्धा. ओके, तर समजून घ्या आपलं हे प्रोफेशन आहे. तर तुम्हाला थोडं इंटरेस्ट देऊन जर तुम्ही ते शिकलात, म्हणजे हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणजे काय, हॉस्पिटल म्हणजे काय, ते जेणेकरून तुम्हाला काय व्हावं, पुढच्या करिअरमध्ये सुद्धा समजावं की काय पुढं रोल असतात फार्मासिस्टचे किंवा कुठल्या जागा निघू शकतात, कुठल्या एक्झाम्स असतात. ह्या पण गोष्टी ह्या हॉस्पिटल फार्मासिस्ट या जे नवीन आपण जे सब्जेक्ट शिकवायला घेतलं याच्यामध्ये पूर्णपणे हॉस्पिटलबद्दलची माहिती आहे. हॉस्पिटल फार्मसी, क्लिनिकल फार्मसीमध्ये
HCPमध्ये. आणि DSBमध्ये काय की आपण कसं ड्रग डिस्ट्रीब्युशन करणार, तुम्हाला त्यासाठी कुठे डॉक्युमेंट नीड आहेत का, तुम्ही कसं ड्रग स्टोअर करून ठेवणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ड्रग स्टोअर अँड बिझनेस मॅनेजमेंट म्हणजे त्याच्या नावावरच, आपल्या सब्जेक्टच्या नावावरूनच कळतं की त्याचा मेन एम काय असणार आहे. ओके, सो तुमची जरा थोडीशी माइंड म्हणजे थोडं थिंकिंगची पॉवर थोडी वाढवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. ओके, डेफिनेशन डबल एकदा रिवाइज करू. इट मे ऑल्सो ए डिफाइंड ॲज अ डिपार्टमेंट ऑफ हॉस्पिटल फार्मसी वेअर इन प्रोक्युरमेंट, स्टोरेज, कंपाऊंडिंग, मॅन्युफॅक्चरिंग, पॅकेजिंग, कंट्रोलिंग, ॲसेइंग, डिस्पेन्सिंग, डिस्ट्रीब्युशन अँड मॉनिटरिंग. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, विकणे. आपण मेडिकल शॉपमध्ये बघतो की ते काय करतात, मेडिसिन कंपनी थ्रू आणतात आणि जे कस्टमर असतात, पेशंट्स असतात, त्यांना काय करतात, विकतात, म्हणजेच काय डिस्ट्रीब्यूट करतात त्याला. आणि मॉनिटरिंग म्हणजेच काय की समजा काही वेळा मी एखाद्या पर्सनला गोळी दिली एखादी, पण त्याचा जर इफेक्ट वेगळाच येत असेल, समजा त्याला डोकं दुखायचं कमी किंवा अंग दुखायचं कमी होण्याऐवजी त्याला रॅशेस येत असतील, असे पुढे म्हणजे चेहऱ्यावर वगैरे काय रेडनेस येत असेल किंवा आपण म्हणतो इचिंग वगैरे होत असेल, तर तशा इफेक्ट होत असतील, त्याला काय म्हणतो आपण मॉनिटरिंग. ते मॉनिटर करणं की मेडिसिन दिल्यानंतरसुद्धा एखाद्या पर्सनला काही इफेक्ट होतो आहे का. समजा मी कंपनीमधून एखादा ड्रग मागवला आहे, समजा मी डोकेदुखीचा ड्रग मागवला आहे, पॅरासिटामॉल किंवा NSAID वगैरे जर मागवला, तर त्याचा कधी कधी इफेक्ट वेगळा आपण दिसू शकतो काही पेशंटमध्ये. मग त्याच्यामध्ये त्यांना कमी दुखायचं सोडून जास्तच त्रास होणं किंवा रॅशेस येणं, रेडनेस येणं. मग ते रिपोर्टिंग कोणाचं काम असतं, फार्मसिस्टचं काम असतं की रिपोर्टिंग करणं, मॉनिटरिंग करणं, की या ड्रगमुळं हा इफेक्ट जाणवतो. तर मग ती पुन्हा रिपोर्ट काय करू शकतो आपण, कंपनीला देऊ शकतो. मग कंपनी काय करेल की ते जे डिसॲडव्हान्टेज, डिसइफेक्ट आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करेन, मॅन्युफॅक्चरिंग चांगले करून. ओके, समजते ना. तर ही डेफिनेशन आहे मी आता सांगितलेली सेकंड पॅराग्राफमधली, खूप इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे, तुम्हाला ती लिहिणं खूप गरजेचं आहे. जरी कुठल्याही म्हणजे या टॉपिकमध्ये समजा राईट डाऊन द ऑब्जेक्टिव्ह ऑफ हॉस्पिटल फार्मसी असं जर विचारलं गेलं असेल किंवा राईट डाऊन द फंक्शन्स ऑफ हॉस्पिटल फार्मसी, त्याच्या अगोदर तुम्हाला हॉस्पिटल फार्मसी म्हणजे काय हे डेफिनेशन लिहिणं खरंच खूप गरजेचं आहे. इंट्रोडक्शन पार्ट थोडासा लिहा, डेफिनेशन थोडी मेन पॉईंटला या, म्हणजे तुम्हाला कसं पुढचं तर म्हणजे चेक करणाऱ्या माणसांना पण समजतं की याला भरपूर गोष्टींचं म्हणजे या टॉपिकबद्दलचं किंवा या चॅप्टरबद्दलचं नॉलेज आहे आणि हा एखादा मुलगा खूप हुशार आहे, त्या इम्प्रेशननुसारच तुमचा पेपर तो पुढचा चांगला तपासू शकतो. की त्यामुळं तुमचं रिप्रेझेंटेशन किंवा तुमचं लिहिण्याची पद्धत आहे ती थोडीशी मॉडिफाय करा. हे झालं डेफिनेशन. आपण पुढे बघणार आहेत व्हॉट आर द डिफरंट फंक्शन्स ऑफ हॉस्पिटल फार्मसी सर्व्हिसेस. ओके, हॉस्पिटल फार्मसी सर्व्हिसेस आणि हॉस्पिटल फार्मासिस्ट हा एकच आहे. ओके, हे वेगळे नाहीत. हॉस्पिटल फार्मासिस्ट आणि हॉस्पिटल फार्मसी सर्व्हिसेस हे काही गोष्टी वेगळ्या नाहीत, त्यांचं फंक्शन एकच आहे. ते एक म्हणजे फक्त त्याचे वर्डिंग डिफरंट आहे. ओके, मिनिंग एकच आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट फंक्शन आहे त्याचं द डिस्पेन्सिंग ऑफ ड्रग, केमिकल अँड फार्मास्युटिकल प्रिपरेशन. ओके, ह्या तर गोष्टी आपल्याला माहिती आहे काय करतो आहे, डिस्पेन्स करतो आहे म्हणजे काय, विकतो आहे, ड्रग विकतो आहे. केमिकल्स म्हणजे आपण केमिकल माहिती आहेत ना आपल्याला, केमिकल अल्कोहोल वगैरे म्हणजे जे आपण अँटीमायक्रोबियल म्हणून यूज करतो, हँड सॅनिटायझर वगैरे. किंवा केमिकलमध्ये काय येईल आपलं ते ओरल रिहायड्रेशनसाठी आपण ORS वगैरे यूज करतो बघा, ओरल रिहायड्रेशनसाठी. ते केमिकल टाईप ऑफ केमिकल आहे, त्याच्यामध्ये ग्लुकोज आहे किंवा एनर्जी बूस्ट करणारे काही केमिकल्स आहेत. त्या केमिकलचं एक पॉकेट असतं. मग काय करतो आपण, डिस्पेन्स काय करतो आहे, एक तर ड्रग डिस्पेन्स करतो आहे. ड्रगमध्ये काय काय येतं मग सगळेच म्हणजे इव्हन थेरॅपेटिक ॲक्शननुसार, त्याच्या फार्माकोलॉजिकल ॲक्शननुसार, काही अंगदुखीचे असतील, काही तापीचे असतील, काही म्हणजे चेहऱ्यावरचे डाग किंवा चट्टे कमी करण्यासाठी काही मेडिकेशन्स पेन किलर म्हणून यूज होतील. म्हणजे असे प्रत्येक टाईपचे मेडिकेशन्स त्या म्हणजे त्या क्लिनिकमध्ये आपल्या हॉस्पिटल फार्मसीमध्ये काय करतात, डिस्पेन्स करण्याचा रूल काय आहे, हॉस्पिटल फार्मसीचा आहे. पहिला रूल काय, इट डिस्पेन्स ऑफ ड्रग, केमिकल्स अँड फार्मास्युटिकल प्रिपरेशन. फार्मास्युटिकल प्रिपरेशनमध्ये टॅबलेट, कॅप्सूल, इव्हन सगळेच जे आत्तापर्यंत तुम्ही फार्मास्युटिक्समध्ये शिकत आहात किंवा आलात त्या सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये फार्मास्युटिकल प्रिपरेशन्समध्ये येत असतात. मग या तिन्ही गोष्टी काय करतं, ते डिस्पेन्स करणं, विकण्याचं काम मेडिकल शॉपमध्ये करतं. मेडिकल शॉप इव्हन हॉस्पिटल फार्मसीमध्ये किंवा आपण हॉस्पिटल फार्मसीमध्ये का हॉस्पिटलमध्येच असणारी एक फार्मसी असते बघा, त्यालाच म्हणतो आपण हॉस्पिटल फार्मसी. नंतर सेकंड आहे रोल द फिलिंग अँड लेबलिंग ऑफ ड्रग कंटेनर. म्हणजे काय
की आपण बघतो एखादं लॅब लेवलला सुद्धा आपण एखादं प्रिपरेशन बनवलं की लगे आपण लेबलिंग वगैरे करतो असं व्हाईट पेपरचा यूज करून वगैरे. मग लेबल फिलिंग म्हणजे त्याला काय करतो, एखाद्या कंटेनरमध्ये फिल करतो आणि नंतर त्याला काय करतो, लेबलिंग करतो की कुठलं प्रिपरेशन आहे, नाव काय त्याचं, बॅच नंबर, डेट काय आहे, कुठली बॅच आहे किंवा किती किती केमिकल आहे त्याचे मग नंतर कुणी ते म्हणजे फॉर्म केलेलं आहे, कुठल्या कंपनीनं फॉर्म केलं आहे का, कुठल्या कॉलेजनं फॉर्म केलं आहे का, या सगळ्या गोष्टी लेबलिंगमध्ये. जेणेकरून काय होतं की लेबलिंग कशासाठी असते, तर आयडेंटिफिकेशनसाठी असते. ड्रगच्या समजा मी एखादा ड्रग उगाचच एखाद्या बॉटलमध्ये भरला आणि त्याला काहीच बॉटलला नाव नसेल, तुम्हाला समजेल का तो कुठला ड्रग आहे, तर ते समजण्यासाठी आयडेंटिफिकेशनसाठी ॲज वेल ॲज काय की समजा 2-3 असे मेडिकेशन एकसारखे दिसायला आहेत आणि त्यांना तुम्ही लेबलिंग केलं तर एकमेकाला जाऊ शकतात, नावाचे एक्सचेंज होऊ शकतात. त्याच्यामुळे लेबलिंग ही पण खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे त्याच्यामधला. आणि दुसरं एक म्हणजे फिलिंग, म्हणजेच काय, आपण एखाद्या कंटेनरमध्ये एखादी फार्मास्युटिकल प्रिपरेशन फिल करणं. ओके, जसं आपण सिरप कसं बॉटलमध्ये फिल करतो आणि लेबल करतो, तसंच आहे फिलिंग अँड लेबलिंग ऑफ ड्रग कंटेनर. हे एक त्याचं फंक्शन आहे, खूप सिम्पल आहे. तुम्ही जे करताय तेच आहे. हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणजे तुम्हीच. ओके, फक्त तुमचा रोल काय आहे, फंक्शन काय आहे, या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. ऑलरेडी तुम्हाला माहिती असतं, फक्त थोडीशी लँग्वेज याच्यामध्ये चांगली असते आणि ऑब्जेक्टिव्ह फंक्शन्स हे थोडंसं वेगळं वाटतं. थर्ड फंक्शन आहे द इन्स्पेक्शन ऑफ ऑल फार्मास्युटिकल सप्लाईज. म्हणजे काय की इन्स्पेक्शन हे दुसरं एक काम आहे. ओके, एकतर मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं काम आहे, कंपाऊंडिंग करण्याचं काम आहे, विकण्याचं काम आहे, ते एक त्याचं स्वतःचं रोल फंक्शन आहे. नंतर लेबलिंग करण्याचं एक फंक्शन आहे. आणि थर्ड येतो इन्स्पेक्शन. म्हणजे काय, आपले जे इन्स्पेक्टर येत असतात आपलं इन्स्पेक्शन करण्यासाठी, वी नो अबाउट दॅट व्हॉट इज द PCI इन्स्पेक्शन. वी हॅव ऑलरेडी हर्ड अबाउट दिस PCI इन्स्पेक्शन इन विच म्हणजे आपल्याला कळालं त्याच्यामध्ये की काय करतात त्यांनी कुठलं एज्युकेशन घेतलेलं आहे हे पण आपल्याला त्याच्यामध्ये समजलं होतं. जे आपल्याकडे आले होते इन्स्पेक्शन करण्यासाठी, जे इन्स्पेक्टर आले होते, ते पण फार्मसीमध्ये करिअर करणारेच होते. आणि त्यांचं पण एक फार्मसीचा रोल आहे. तुम्ही तसे बनवू शकतात. म्हणजे त्यांचं D फार्मसी झालं आहे, B फार्मसी झालं आहे, त्यांनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वगैरे देऊन ॲज ड्रग इन्स्पेक्टर म्हणून सुद्धा तुम्ही काय करू शकता, अप्लाय करू शकतात किंवा तुम्ही एबल आहेत तेवढं ड्रग इन्स्पेक्टर करण्यासाठी. आणि ते फार्मसीच काय करू शकतं, ड्रग इन्स्पेक्टर ही पदवी घेऊ शकतं. ओके, तर इन्स्पेक्टर काय करतं, इन्स्पेक्शन करतात की प्रॉपरली या एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये किंवा पर्टिक्युलर लॅबमध्ये, पर्टिक्युलर हॉस्पिटलमध्ये इन्स्पेक्टर वेगळे असतं, पण ते फार्मसी प्रोफेशनमधले असतात. ओके, आपला म्हणजे कॉलेजमधले पण असतात, ते कॉलेजमध्ये इन्स्पेक्टर येतात, ते पण फार्मसी कंप्लीट केले असतात. कारण आपण जे जज करणार आहेत आपण त्याच्यामध्ये आपण स्वतः काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्याबद्दल ते आलं पाहिजे आपल्याला. समजा मी फार्मसीबद्दलचं जज करते, फार्मसी कॉलेजचं जर इन्स्पेक्शन घेत असेल, स्वतः माझं फार्मसीमध्ये करिअर झालेलं असावं, नाहीतर फार्मसीबद्दलची मला खूप माहिती असावी. ओके, हे नीड असते. तर इन्स्पेक्शनमध्ये काय होत असतं की फार्मास्युटिकल प्रोडक्ट चांगले तुम्ही सप्लाय करताय का किंवा प्रॉपर्टी मॅन्युफॅक्चरिंग करतायत का, ह्या सगळ्यांचा पण हा एक रोल हॉस्पिटल फार्मसीचा येऊ शकतो. फोर्थ आहे डिस्पेन्सिंग ऑफ ऑल नार्कोटिक ड्रग्स अँड अल्कोहोल अँड दी मेंटेन दी परपेट्युअल इन्व्हेंटरी ऑफ देम. म्हणजे काय, आपण बघणार आहेत इन्व्हेंटरी कंट्रोल, परपेट्युअल इन्व्हेंटरी म्हणजे काय हे पण बघणार आहेत आपण. नार्कोटिक ड्रग्स म्हणजे काय की असे ड्रग्स, नार्कोटिक, ॲनाल्जेसिक अँड नार्कोटिक ड्रग, कोकेन, देन ॲट्रोपिन वगैरे असे काही ड्रग आहेत की ते बॅन आहेत इंडियासाठी, पण त्याचा काहीतरी मेडिसिनल यूज आहे. ओके, ते असं विदाऊट डिसीज किंवा विदाऊट डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शननुसार असं उगाच घेऊ शकत नाही. ते ॲट्रोपिन किंवा कोकेन आहे, हे आपण चरस, गांजा वगैरे म्हणतो, ते त्यांचा पण काहीतरी एक यूज आहे, मेडिसिनल यूज आहे. मग ज्यांना खरंच खूप पेन होत असेल, खूप पेन म्हणजे ऑपरेशनच्या याच्यामध्ये, किंवा आपण बघतो बघा ते दात काढताना वगैरे तुम्हाला ते ॲनाल्जेसिक वगैरे देतात, ते त्याच्यामध्ये नार्कोटिक ड्रग प्रेझेंट असतात. की नार्कोटिक ड्रगचा एक मेन यूज आहे की तो पेन किलर म्हणून यूज होतो. ओके, पण त्याचा डिसॲडव्हान्टेज काय आहे, जेणेकरून तो बॅन झालेला आहे की ते सारखं खाण्याची इच्छा होते. म्हणजे सारखं जरी गरज नसताना पण काय होते, त्याची हॅबिट लागते, त्याची काय लागते, नशा होते त्या पर्टिक्युलर ड्रगमुळे. त्याच्यामुळं काय होतं की ते बॅन झालेलं आहे इंडियासाठी. मग फक्त मेडिसिनल ज्यांना खरंच खूप गरज आहे किंवा ज्यांना मेडिसिनल काय रिझन असेल, म्हणजे डिसीज कंडिशनमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये ज्याचा यूज होत असेल, तेव्हा त्याला परवानगी दिलेली आहे शासनाने. तर नार्कोटिक ड्रग्समध्ये तुम्हाला अर्थ सांगितला आहे मी, नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक ड्रग, हे पण तुम्हाला येईल ज्युरिस्प्रुडन्समध्ये. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाशी रिलेटेड आहेत. सगळ्या सब्जेक्टमध्ये म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट एकमेकाशी कनेक्टेड आहे. फक्त तुम्ही कनेक्ट करायला शिका की त्या ह्याच्यामध्ये फार्मास्युटिक्समध्ये काय होतं की मॅन्युफॅक्चरिंग आहे. मग मॅन्युफॅक्चरिंग नंतर कोलॉजीमध्ये काय येतं की पर्टिक्युलर ड्रग जो तुम्ही ते बनवलेला आहे तो
पोटेन्शियली इफेक्ट करतो का, किंवा जेव्हा समजा मी डोकेदुखीसाठी घेतो तो डोकेदुखीचा इफेक्ट दाखवतो आहे का, आणि तो कसा दाखवतो फार्माकोलॉजीमध्ये शिकणार. PC काय शिकणार आहेत की त्याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, म्हणजे जेव्हा तो ड्रग बॉडीमध्ये गेला तेव्हा त्याची मेन ॲक्शन काय होते आपल्या बॉडीमध्ये, किंवा त्याचं स्ट्रक्चर काय आहे प्रॉपरली, ते आपण PC सेकंडमध्ये बघतो. ज्युरिस्प्रुडन्समध्ये बघतो की पर्टिक्युलर ड्रगचे शेड्यूल्स काय आहेत, शेड्यूल्स असतात प्रर्टिक्युलर ड्रगचे, ते शेड्यूलनुसार काय केलं असतं, विकलं गेलेलं असतं. तर शेड्यूल त्याचे आपण बघणार. फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स हा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे तुमच्या फ्युचरसाठी सुद्धा, की त्याच्यामध्ये पूर्ण रूल्स आणि रेग्युलेशन सांगितलेले आहेत, किंवा गव्हर्नमेंटनी कुठले कुठले ॲक्ट बनवले जेणे त्या ॲक्टला फॉलो करूनच आपल्याला काय करावं लागतं, आपलं करिअर किंवा आपलं जे मॅन्युफॅक्चरिंग, टेस्टिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या ॲक्टनुसारच झाल्या पाहिजेत. ओके. मग खूप सारे सायकोट्रोपिक ॲक्ट आहेत, कॉस्मेटिक ॲक्ट आहेत, खूप असे त्याच्यामध्ये नियम दिलेले आहेत, तुम्ही काय काय केलं पाहिजे, किंवा तुमचे रूल्स आणि रेग्युलेशन्स, त्या सगळ्या ज्युरिस्प्रुडन्स त्याद्वारे तुम्ही केलं जाऊ शकतं. नंतर ड्रग स्टोअर आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये काय येतं की ड्रग स्टोअर कसा करायचा आहे, कसं तुम्ही परचेस करणार आहेत, कसं मागवणार आहेत ड्रग, कसं स्टोअर करणार आहेत, मग तुमचा एरिया किती असला पाहिजे तुमच्या ड्रग स्टोअर, म्हणजे तुमच्या जी विकताय तुम्ही एखादे केमिस्ट शॉप ओपन करताय तर तुमचा त्या रूमचा किती एरिया असला पाहिजे, काउंटर असलं पाहिजे का, मग मेडिसिन ठेवण्यासाठी कुठले बॉक्सेस असले पाहिजे की लेआउट असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये ड्रग स्टोअर आणि बिझनेस मॅनेजमेंट, तुम्ही त्याच्यामध्ये बिझनेस कसा करणार आहेत, आणखी त्याच्यामध्ये बिझनेस तुम्ही कसं प्रगती करू शकाल, प्रॉफिट कसं करू शकाल, आणि ते प्रॉफिट आणि लॉस ते पण तुम्ही कसं मॅनेज करणार आहे, त्या सगळ्या गोष्टी ड्रग स्टोअर आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये येतात. नंतर हा जो आपला हॉस्पिटल HCP आहे त्याच्यामध्ये हॉस्पिटल म्हणजे काय, आणि हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्टचा रोल काय असतो. ओके. आणि हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारे फार्मासिस्टचं मेन ऑब्जेक्टिव्ह किंवा कन्सेप्ट काय म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी हॉस्पिटल फार्मसीमध्ये आपण शिकणार आहोत. त्याचा ऑब्जेक्टिव्ह, फंक्शन, फार्मासिस्टचा रोल पर्टिक्युलर हॉस्पिटलमध्ये, हेच फक्त मेन एम या सब्जेक्टचं आहे. म्हणजे असे सगळे काय होतात, सगळे 6 विषय मग एकमेकाशी कसे कोरिलेटेड आहेत. ओके. जसं आपण डेफिनेशन फार्मसीची सांगितली, या सगळ्या फार्मसीच्या डेफिनेशनमध्ये आपले 6 सब्जेक्ट येतात. ओके. रेग्युलेशन्स, कंट्रोलिंग, या तर सगळ्या गोष्टी आपण पहिलं बघितलं का, मॅन्युफॅक्चरिंग, कंपाऊंडिंग हे तर कॉस्मेटिक्समध्ये येतं. नंतर कंट्रोल अँड रेग्युलेशन्स हे आपल्या ज्युरिस्प्रुडन्समध्ये येतं. ओके. नंतर त्याला डिस्पेन्सिंग वगैरे हे ड्रग स्टोअर आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये येतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी हे फार्मासिस्टचा पूर्ण भक्कम पाया करण्यासाठी हे 6 सब्जेक्ट आहेत. ओके. एकमेकाशी कोरिलेट करून शिकायचा शिकण्याचा प्रयत्न करा. सुटिक्स, PC, नंतर कोलॉजी, ह्या सगळे, आणि नंतर हे बाकीचे सुद्धा ड्रग स्टोअर, HCP, PJ, ह्या सगळ्या 6 सब्जेक्ट एकमेकाशी कोरिलेटेड आहेत. सो तुम्ही अभ्यास करताना सुद्धा सगळ्यांशी कन्सर्न करून अभ्यास करत चला. आपण फक्त फंक्शन्स आपले 3 झाले, 4 झाले, तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण बाकीचे फंक्शन्स आणि हे घेऊयात, ऑब्जेक्टिव्ज वगैरे घेऊयात. आपण पुढं मी PPT दाखवते तुम्हाला काय काय घ्यायचं आपल्याला, ते ऑब्जेक्टिव्ज, देन डिझाईन अँड डेव्हलपमेंट वगैरे, डिझाईन ऑफ हॉस्पिटल फार्मसी म्हणजे कसं असलं पाहिजे फार्मसी सेशन हॉस्पिटलमधलं. आपला माहिती असतो हॉस्पिटलच्या शेजारीच फार्मसी असते, पण ते फार्मसीचं डिझायनिंग कशी असली पाहिजे, म्हणजे फ्लोअर किंवा त्याच्यामध्ये काय काय असलं पाहिजे त्या मेडिकल शॉपमध्ये, किंवा त्या फार्मसी सेशनमध्ये काय काय, म्हणजे फर्निचर कसं असलं पाहिजे, किंवा मेडिकेशन कसे स्टोअर केले पाहिजे, या सगळ्या गोष्टी डिझायनिंग ऑफ हॉस्पिटल फार्मसीमध्ये आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. ओके. आतापर्यंत आपण खूप एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे आपल्याला लेक्चर पुरत नाहीत. पण मला वाटतं की तुम्ही सॅटिस्फाय होईल, एवढंच फक्त माझं म्हणणं आहे. आपण काही सिलेबस कधीही कंप्लीट करू शकतो, त्याच्यात काही वाद नाही आहे, पण तुम्हाला समजणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. फास्ट घेऊन मी लगेच 2-3-4 चॅप्टर लगेच संपवू शकते, काही प्रॉब्लेम नाही. पण बोलण्याचा किंवा जास्त बोलण्याचा प्रयत्न काय असतं की तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर व्हावे, कारण हे तुमचा एक एज्युकेशनचा पार्ट आहे, तुमच्या फ्युचरचा पार्ट आहे. ओके. आणि समजणाऱ्या गोष्टी शेवटपर्यंत काय असतात, टिकून राहत असतात, आपल्या माइंडमध्ये फिक्स असतात, ॲज कम्पेअर टू असे ज्या तुम्ही नुसतं पाठ करतात. ओके. तर आजचे लेक्चर समजून घ्या काय होतं ते. इंट्रोडक्टरी पार्ट झाले, आपले फंक्शन्समध्ये 4 फंक्शन्स फक्त झालेत. पुढे आपण ऑब्जेक्टिव्ह आणि फंक्शन्स बघूया सगळेच. ओके. थँक्यू.